पिहूला वेडे ठरवण्यासाठी नंदिनी काउन्सलला घरी घेऊन येते असं कळल्यानंतर मंजूचा संताप देशमुखांच्या घरामध्ये एकदम स्फोटासारखा फुटला आणि देशमुखांच्या घरामध्ये एकच धमाका झाला. पण पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. चला तर आजच्या धमाकेदार भागाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. जिथे आपण काल बघितलं की जीवा नंदिनीला पुऱ्या बनायला मदत करत असतो. नंदिनी त्याला म्हणून पण दाखवते की काल मी तुमच्याशी एवढे भांडले बोलले आणि आज तुम्ही मला चक्क मदत करताय. मग त्यावेळेस जीवा म्हणतो कालचा जीवा आणि आजचा जीवा यात खूप फरक आहे आणि इथून पुढे हा जीवा तुमच्या समोर असेल. आणि थोड्या वेळाने होतं काय तर नंदिनीला त्या उष्णतेमुळे घाम येतो आणि जीवा रुमालाने तो घाम पुसायला जातो. मात्र नंदिनी त्याला म्हणते मला तुमची मदत नकोय. मात्र जीवा त्याला चॅलेंज करतो की मी तुला टच न करता तुझा घाम पण पुसून दाखवेल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू पण आणून दाखवेल. आता मला वाटलं नक्की काय करतो, पण त्याने हुशारी केली. त्याने काय केलं, नंदिनीला फ्रीजपाशी घेऊन गेला आणि फ्रीजचं दार उघडून तो म्हटला थोडं वाकून हे फ्रीजमध्ये काय ते बघ. मग फ्रीजमध्ये जशी वाकून नंदिनी बघते थंड लाटाने ते चेहऱ्यावर एक छानशी स्माईल येते. म्हणजे जीवाचा प्लॅन येते आता सक्सेसफुल होतोय कारण नंदिनी त्याला खुश झाली आहे. आणि पुढच्या सीनमध्ये मात्र रम्या आणि वसूला एक टेन्शन आलंय की काउन्सिलर घरी आल्यानंतर ती पिहूच्या मनात सह काढेल आणि पिहूने जर आपलं नाव घेतलं तर आपलं काहीही खरं नाही. म्हणून त्या एक आयडिया करतात, त्या मंजूला भेटायला बोलवतात. मंजू आल्यानंतर मात्र रम्या आणि वसू तिला म्हणतात की तू काय वेडी आहेस ग, ती नंदिनी काउन्सिलरला घरी बोलवते आणि तुला काहीच माहित नाही. पण बिचाऱ्या मंजूला ते काउन्सिलर म्हणजे काय आणि ते काय करतात हे काहीही माहीत नसतं. या दोघी तिचा गैरफायदा घेतात. ते म्हणतात अगं काउन्सिलर म्हणजे असे वेडे वाकडे प्रश्न विचारतो आणि मग त्या प्रश्नाने आपली पिहू भंडावून जाईल आणि चिडचिड करेल आणि ते चिडचिड केल्यानंतर मात्र तिला ते वेडे ठरवतील आणि नंदिनीचा हाच प्लॅन आहे म्हणून तिने काउन्सिलरला घरी बोलवलंय. मग मात्र मंजू जाम चिडते. वसुताईने रम्या पुढे म्हणतात की पिहू असं केल्यानंतर पिहूला कोणी शाळेत पण घेणार आणि ते शाळेचे मैत्रीण पण तिच्यापासून दूर होतील. मग मात्र मंजू असं काही उदाहरणाने असं म्हणत बाहेर पडताय आणि तिकडे पिहूच्या रूममध्ये बिचारी नंदिनी पिहूला समजून सांगत असते की काउन्सिलर घरी आल्यानंतर त्यांच्याशी अगदी मन मोकळे बोल. आणि ती पिहूला काउन्सिलर म्हणजे काय आणि ते काय करतात हे छानपैकी उदाहरण देऊन समजून सांगताय. ती म्हणते की आपण आपलं सिक्रेट कसं आपल्या जवळच्या मित्राला सांगतो तसंच काउन्सिलर सुद्धा आपल्या जवळचे मित्रच आहे असं समज. ते जे काय प्रश्न विचारतील त्याचे छानपैकी उत्तरात आहे म्हणजे तुझं मन पण हलकं होऊन जाईल. आणि पिहू मात्र त्याला होकार देते आणि तेवढ्यात तिथे येते मंजू. कारण रम्या आणि वसू त्यांचे कान भरल्यामुळे ती जाम चिडली असते आणि ती नंदिनीला पिहूसोबत बघून आणखी चिडते आणि नंदिनीचा हात ओढत ती हॉलमध्ये आणते. मग तिथे जी तमाशा सुरुवात करते तो तमाशा तुम्ही काल प्रोमोत बघितला असेल. ती डायरेक्ट नंदिनीला आरोप करते की नंदिनी माझ्या पिहूला वेडे ठरवण्यासाठी काउन्सिलरला घरी आणते आणि तिला कोणाचाही धाक नाही. तेवढं ते मांडणी घरातले सगळे येतात. मंजू मांडणीला सुद्धा म्हणते की तुझी सून हाताबाहेर चाललीये, ती तिच्या मनमानी कारभार करते, माझ्या पिऊला वेडं ठरवण्यासाठी ती काउन्सिलर घरी आणते आणि तुम्हाला यातलं काहीच माहित नाही का. मात्र मांडणी सांगते की तिने आधीच मला कल्पना दिली आहे आणि काउन्सिलर असं काहीही करत नाही. नंदिनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते मात्र मंजू कुणाचंही काही ऐकायला तयारीत नसते. ती म्हणते माझी पिहू वेडी झाली म्हणजे तुला समाधान मिळेल आणि तू वाटते तशी करते पण मी असं काही उदाहरण नाही. मग मात्र काव्य तिला शांत करायचा प्रयत्न करते आणि मित्रांनो होतं काय त्यावेळेस काव्याची मैत्रीण अनिशा पण घरी येते नुकतीच आणि तिला पाहून मंजूला वाटतं की हीच आहे काउन्सिलर. ती तिला असं पकडते, हलवायला लागते, माझ्या घरातून निघून असं करायला लागते. मात्र ती अनिशा जाम घाबरते. काव्य मात्र जाम चिडते. तुम्हाला माहिती आहे काव्य कशी चिडते, ती जोरात ओढते आणि मंजूला म्हणते मंजूताई तुमचा राग शांत करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि पारची आयडिया असते आपल्याला माहिती आहे आकडे उलटे मोजायची. मग ती मंजूला म्हणते आकडे उलटे मोजा 10 9 8 7. पार्थ पण खुश होतो इथे. मग 10 9 असं करत करत 1 पर्यंत आल्यानंतर मंजूचा राग शांत होतो. मग मंजूचा राग शांत झाल्यानंतर नंदिनी तिला समजून सांगते की जसं आपल्या शरीराला काही झाल्यानंतर आपण शरीराच्या डॉक्टरकडे जातो, त्यांच्याकडे गोळ्या औषध घेतो, तसंच हे काउन्सिलर म्हणजे मनाचे डॉक्टर. ते आपल्या पिहूला प्रश्न विचारून तिच्या मनातले काढून घेतील आणि तिच्या मनातलं ना जे काही असेल ते बाहेर आल्यानंतर तिला पण शांत वाटेल. आणि मला एक सांगा तुमच्या मनात हा काउन्सिलरविषयी वाईट गोष्टी कोणी भरवल्यात. मग मात्र एका क्षणी असं वाटतं की आता मंजू रम्याने वस्तूचं नाव घेणार आणि ती घेणार पण असते. पण तेवढ्यात काउन्सिलर येतात दारावरती आणि काउन्सिलर घरात आल्यानंतर मात्र मंजू एवढी खुश होते
आणि त्यांच्या गळ्यात पडते. म्हणजे तिला आता खात्री पटली की काउन्सिलर आपल्या पिहूला बरंच करणार. मग मात्र इकडे रम्या आणि वसुताई मात्र सुटकेचा निश्वास टाकतात. त्यांना भीती वाटत होती की ही आपलं नाव घेते काय. मग पुढे काउन्सिलरला नंदिनीला घेऊन पिहूच्या रूममध्ये चालले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ रम्या वसू पण जातात. मग काउन्सिलर विचारतात, नंदिनी मला एक सांग की पिहू कधीपासून असं वागतंय आणि त्यामुळे नक्की काय चाललं, तुम्हाला असं का वाटलं काहीतरी लपवते ती. मग नंदिनी तिचं घरामध्ये जे काय घडलं फिट्स आल्यापासून तर जे आत्तापर्यंत जे काय घडलं ते सगळं काउन्सिलरला सांगते. मग काउन्सिलर तिला खात्री देतात तू काही काळजी करू नको, मी तिच्या मनातलं सगळं काही काढतंय. मग रम्या वसू ते प्रचंड घाबरतात आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन डिस्कस करायला लागतात की आता जर पिहूने आपल्याबद्दल सांगितलं तर आपलं काहीही खरं नाही. रम्या पुढे म्हणते की मंजू मावशीला आत्ताच काय एवढी त्या काउन्सिलरची क्यू आली, आपलं सगळं प्लॅन ठरलं होतं ना. मग मात्र वसू म्हणते अगं तिची आईच आहे शेवटी, ते जाऊ दे, पण आता पुढे काय करायचं ते बघूया. आणि तेवढ्यात त्यांच्या रूममध्ये येते मंजू म्हणते अगं वसुताई मला तू काही वेळेकडे सांगितलं, काउन्सिलर असं करणार तसं करणार, अगं ते आपल्या पिहूला बरं करतील. मग मात्र दोघे काहीही बोलत नाही. आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय. तर आजच्या भागात आपण बघितलं की रम्या आणि वसुताईने मात्र मंजूच्या कानामध्ये किंवा मनामध्ये काउन्सिलरबद्दल काही बरवट सांगून काउन्सिलरला घरी येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न असफल ठरलाय. आता उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काउन्सिलर पिहू सोबत एक गेम खेळतात आणि तिच्या मनातलं सिक्रेट काढतायत. पुढे काय घडतं जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग आपल्याला बघावा लागेल. पण त्याकरता माझ्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला मालिकेत किंवा आजच्या भागात काय आवडलं ते कमेंट करून जरूर कळवा. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला तोपर्यंत काळजी घ्या.